सरपंच जिंकून येण्यासाठी भाषण कसं करावं? सरपंच निवडणुकीत सगळ्यांनाच एक स्वप्न असतं, गावचा विश्वास मिळवणं. पण विश्वास जिंकायचा असेल तर भाषण पॉलिटिकल सारखं नाही नसावं, गावच्या मनाला स्पर्श करणारं असलं पाहिजे. भाषणाची सुरुवात गावाच्या भावनेनं करा. निवडणुकीत लोकांचा पहिला प्रश्न साधा असतो, हा आपला माणूस आहे का? हा आपल्यातला माणूस आहे का? म्हणून सुरुवात करताना गावाशी तुमचं नातं दाखवा. उदाहरणार्थ, हे गाव माझं कुटुंब आहे, इथल्या मातीत माझं बालपण गेलेलं आहे, मला माझा श्वास माझा जीव या मातीमध्ये दडलेला आहे, ही लोक सगळी माझीच आहेत. अशी सुरुवात केली तर लोकांना तुमच्याशी जोडण्याचं खूप मोठं कारण बनतं. नंबर 2, समस्या सांगू नका, समाधान द्या. काय असतंय, लोकांच्या समस्या सगळ्यांनाच माहित असतात. रस्ता आहे का नाही, पाणी आहे का नाही, विकास आहे का नाही, इथे लोकांना विशेष काही वाटत नाहीये. तुम्ही वेगळं काय दिसायला हवं. समस्या सांगण्याऐवजी स्पष्ट लोकांना समाधान द्या. उदाहरणार्थ, पहिले 100 दिवसातच गावाचा पाणी पुरवठ्याची कायमस्वरूपी योजना मी सुरुवात करणार. कामाच्या तारखा, जबाबदारी, पद्धत येत्या सभेमध्ये तुम्ही जाहीर करणार आहात. ही भाषा लोकांना हो, हा काम करणार आहे अशी खात्री देते. नंबर 3, मुख्य वचन. म्हणजे काय, सगळ्यांना सगळं बोलायला गेलं तर संदेश हरवतो. तुमचं भाषण हे 3 मोठ्या वचनावरती उभं असलं पाहिजे. उदाहरणार्थ, पाणी, रस्ता, रोजगार, ही 3 मुद्दे लोकांच्या जीवनावरती थेट परिणाम करतात. म्हणून या 3 मुद्द्याचा तुम्ही चांगला अभ्यास करा. याची लोकांना काय गरज आहे आणि या समस्या किती आहेत त्यावरती काम करा. जीवनात थेट प्रभाव करतात ही 3 मुद्दे. लोकांना वाटतं की तुमच्याकडे स्पष्ट दिशा आहे, स्पष्ट योजना आहे आणि तुम्ही त्या योजनेच्या दिशेने प्रभावीपणे काम करणार आहात. लोकांच्या स्वतःच्या भाषेमध्ये बोला. ज्या ग्रामीण भागात असाल किंवा शहरी भागात कुठे पण असाल, त्यांच्या भाषेत तुम्ही बोललात तर लोक खूप सरपंच भाषणामध्ये मोठे मोठे शब्द वापरतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्या भाषेमध्ये बोललात तर त्यांना ते चांगलं वाटेल. हो, हा आपल्याच पद्धतीने बोलतो, हा आपल्यातलाच एक व्यक्ती आहे असं वाटेल. भाषा साधी, सरळ आणि गावच्या बोलीला स्पर्श करणारी असावी. जिंकणारा उमेदवार प्रतिस्पर्धीच्या खाली खेचत नाहीये, तर तो स्वतःच विजन वर उचलतो. लोक आरोप ऐकून थकलेले असतात, लोकांना असतो परिणाम करणारी कामाची पद्धत किंवा रोडमॅप. तुमचे शब्द गावाला उभं करणारे असावेत, कोणाला तोडणारे नाहीये. 6 नंबरचा मुद्दा, गावाला सामील करणारी वाक्य वापरा. भाषणात कधीच मीपणा, मी, माझ्यामुळे असं न म्हणता आपण हा जास्त शब्द त्यामध्ये वापरा. आपण सगळे मिळून ग्रामसभा मजबूत करूया, आपण ठरवूया, आपणच अंमलात आणूया. लोकांना आपलेपणा त्यामध्ये जाणवतो. आणि शेवटचा संदेश, आत्मविश्वास आणि नम्रता. तुमच्या भाषणामध्ये आत्मविश्वास असू द्याच, पण तुमच्या बोलण्यामध्ये नम्रता असू द्या. भाषणाचा शेवट तुम्हाला लोकांच्या मनात सुरक्षित नेता म्हणून उभं करतो. उदाहरणार्थ, मला सत्ता नाही हवी, मला संधी हवी या गावाला उभं करण्याची. तुमचं एक मत माझी ताकद नाही तर माझी जबाबदारी आहे आणि मी ती जबाबदारी प्रामाणिकपणे निभावणार, असा शेवटला हृदयाला भिडणारा संदेश तुम्ही लोकांच्या समोर तुमच्या भाषणाच्या किंवा सभेच्या माध्यमातून द्या. सरपंच जिंकणारा तेवढाच असतो जेवढा लोकांच्या मनामध्ये तो विश्वास निर्माण करतो. विश्वास निर्माण करण्यासाठी भाषणात भावना हवी, दिशा हवी आणि कामाची बांधिलकी हवी. आणि जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रभावीपणे जर मांडता आल्या तर तुम्ही सरपंच झालाच म्हणून समजा. अशा आणखी राजकीय भाषणाच्या मार्गदर्शनासाठी शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. असंच नवीन मार्गदर्शन तुम्हाला आपल्या या YouTube चॅनलवरती पाहायला भेटेल आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल.